चला आज आपण बनवूया खमंग चटपटीत चिवडा। प्रथम आपण 1 किलो भाजलेले पोहे घ्यायचे आणि नंतर एका कढईमध्ये थोडे गरम करून घ्यायचे। गरम केल्यानंतर आपल्याला पोहे खूप खुसखुशीत होतात। त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि भाजून घ्यायचे। एका पातेल्यात काढून घ्यायचे। नंतर 100 ग्राम लसूण सोलून चॉपरमध्ये बारीक करायचं। माझ्याकडे चॉपर आहे म्हणून मी चॉपर वापरला, नाही तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। खूप छान स्वाद येतो लसूणचा। नंतर कढईमध्ये 1 कप तेल घ्यायचं। त्यामध्ये 100 ग्राम शेंगदाणे घ्यायचे, चांगले तळून घ्यायचे खमंग। नंतर 100 ग्राम खोबरं घ्यायचं, ते पण छान तांबूस कलरवर तळून घ्यायचं। नंतर इथे मी वाळवलेला माझ्याकडे कांदा होता, तर तो पण तांबूस कलरवर तळून घ्यायचा। छान स्वाद येतो। आणि नंतर आपण बारीक केलेला लसूण तो पण तळून घ्यायचा तांबूस कलरवर। लसूणचा पण छान स्वाद येतो आणि काढून घ्यायचा। शेवटी कढीपत्ता टाकायचा त्या तेलामध्ये आणि कढीपत्ता पण त्याचा आवाज येतो, आवाज बंद होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा आणि ते तेल थंड होऊ द्यायचं। आणि थंड झाल्यानंतर कुठलाही एक मसाला 100 ग्राम मसाला टाकून मिक्स करायचा। मी इथे घरचा मसाला वापरला आणि त्यामध्ये डाळ्या पण टाकायच्या। 50 ग्राम डाळ्या टाकल्यात। नंतर लसूण, कांदा, खोबरं, शेंगदाणे आणि कढीपत्ता हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। छान मिक्स केल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅस करायचा। कमी गॅसवर मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी त्यामध्ये भाजलेले पोहे थोडे अर्धेच टाकायचे आणि ते मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर परत टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वरून कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकल्यानंतर बघा किती छान आपला खमंग चटपटीत चिवडा तयार झाला। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।